रासपचे महादेव जानकर यांचे अजून एक आमदार भाजपच्या जवळ गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे जर रासप महायुती सोबत आली नाही तर वेगळी या ठिकाणी चूल मांडू असा इशारा आमदारानं पक्षाच्या अध्यक्षांना दिलाय. पाहूया. मला माझ्या आईवडिलांनी जन्म दिला, पण राजकारणामध्ये जन्म देणारे देवेंद्र फडणवीस माझे हे बाप आहेत आणि त्याच्यामुळे मला त्यांचा जे काय निर्णय असते तो निर्णय मला मान्य करावा लागेल. मी मान्य करेन. महादेव जानकरांचे एकमेव आमदार रत्नाकर गुट्टे हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होऊ लागल्यात. कारण जर महादेव जानकर भाजप सोबत येत नसतील तर आम्हाला वेगळी चूल मांडावी लागेल असं परभणीच्या गंगाखेडचे रासपचे आमदार गुट्टे म्हणतात. जर युती सोबत मी जर समजा नाही आले आणि मला जर एबी फॉर्म लावायचा म्हणलं, मी जर एबी फॉर्म लावला तर मला सत्तेच्या विरोधात गेला असं होईल. मला सत्तेच्या विरोधात जाता येणार नाही. कारण अशा कठीण परिस्थितीमध्ये मला माझ्या ह्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकून मला निवडून दिलेला आहे. मला विकासाचं राजकारण करायचंय. मला माझ्या आईवडिलांनी जन्म दिला, पण राजकारणामध्ये जन्म देणारे देवेंद्र फडणवीस माझे हे बाप आहेत आणि त्याच्यामुळे मला त्यांचा जे काय निर्णय असते तो निर्णय मला मान्य करावा लागेल. मी मान्य करेन. 2003 साली महादेव जानकरांनी रासप अर्थात राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांच्या पक्षाकडून 3 व्यक्तींनी आमदारकी भूषवली. मात्र आमदारांसह जानकरांच्या नेतृत्वात पुढे आलेले अनेक नेते आता भाजपसोबत किंवा भाजपमध्ये आहेत. 2014च्या विधानसभेत पुण्याच्या दौंडमधून रासपचे राहुल कुल महायुतीतून जिंकून आले. नंतर त्यांनी जानकरांचीच साथ सोडून भाजपची वाट धरली. तर 2024ला परभणीच्या गंगाखेडमधून जिंकलेले रासपचे रत्नाकर गुट्टे हे सुद्धा आता भाजपसोबत न आल्यास जानकरांनाच इशारा देत आहेत. रासपची स्थापना झाली तेव्हा जानकरांच्याच नेतृत्वात गोपीचंद पडळकरांनी काम सुरू केलं. नंतर ते रासप, त्यानंतर भाजप, त्यानंतर वंचित आघाडी आणि आता पुन्हा त्यानंतर भाजप असा प्रवास करत ते पुन्हा भाजपात आता स्थिरावलेत. 2024 लोकसभेत महादेव जानकर महायुतीचे उमेदवार होते. विधानसभेत मात्र त्यांनी स्वतंत्र उमेदवार देत युतीसोबत न जाणं पसंत केलं. तर दुसरीकडे युती नसताना सुद्धा भाजपच्या गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टेंना पाठिंबा जाहीर केला होता. माझ्या जनतेला विश्वासात घेऊन, माझ्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन मला ते निर्णय घ्यावे लागतील. पण मला युतीच्या बाहेर जाता येणार नाही. मला युतीत राहावं लागेल. जानकर तर गेले ऑलरेडी युतीच्या बाहेर. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्यांच्या बैठका सुरू आहेत. राहुल गांधींना ते भेटतायत. भाजप नेत्यावर टीका करतायत. मग तफावत कशी तुमच्यामध्ये आणि जानकरांमध्ये? हे बघा, जानकर साहेब कोणाला भेटतात, काय करतात हे तुम्ही त्यांना विचारा. मला तर काही ते बोलले नाही, परंतु त्यांच्या आता बाहेर तुमच्या माध्यमातून माहिती मिळाली तर त्यांना स्वातंत्र्य आहे. आम्ही महायुतीवर जाणार नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचं त्यांना तालुक्याच्या विकासासाठी जर त्यांना कोणावर जायचं असेल तर त्यांना स्वातंत्र्य आहे. एवढीच माझी त्यांना शुभेच्छा आहे. आणि राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या ताकदीवर आम्ही महाराष्ट्रभर सर्व जागा असताना स्वराज्य सुरता लढवत आहे. आम्ही माहितीचा प्रश्न नाही ना, माहितीवर राष्ट्रीय समाज पक्ष जाणार नाही. आमदारांना आमदारांचं स्वातंत्र्य आहे. दिल्या घरी त्यांना जायचं असेल तर आमच्या शुभेच्छा येतात. नजीम खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.